रात्रंदिवस कष्ट करून ही पोस्ट मिळवलेली आहे. भविष्य कुणाला माहित नाही आणि भविष्य तुमच्या हातात असताना तुम्ही ते सोडून देताय. विरोध नाही झाला की निर्णय कधीच बरोबर असत नाही. जो काही निर्णय आहे तो तुम्ही काळानंतर तुम्हाला ठरवायचा आहे की बरोबर आहे की नाही. या सर्वांनी मागचे जे काही प्रिलिम आहेत, झालेल्या चुका काय आहेत त्या सर्वात अगोदर लिहून काढावं. मी टेस्ट सिरीजमध्ये क्लासरूममध्ये हे कायम सांगत असतो की आपले मागचे पाप आहेत, थोडक्यात ते ज्या चुका आहेत ते काय पाप आहेत. मग ते आपलं सगळ्यात पहिलं लिहून काढायचं आहे. मुलं काय करतात की मागची प्रिलिम त्याच्यानंतर डायरेक्ट टेस्ट देतात, ती पुढचीच प्रिलिम. मग दरम्यानच्या काळात आपण चुकतोय काय, अभ्यास काय करतोय, ह्या गोष्टीचं कुठे इव्हॅल्युएशन होत नाही. आणि माणूस जो आहे तो स्वभावच असा आहे की कोणीतरी आपल्या चुका दाखवल्या की आपल्याला राग येतो. तुम्ही आता राज्यसेवा 2024चा पूर्वचा जर अभ्यास केला तर कंबाईन निघण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण की कॉन्फिडन्स आलेला असतो. अभ्यास करा, आभास नको. मुलं काय करतात की वाचन वाचन वाचन, परंतु आपला भर आहे की वाचन करा, त्याच्यानंतर नोट्स मेकिंग करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, मग रिव्हिजन करा आणि मग टेस्ट द्या. हे सगळं झालं तरच अभ्यास आहे, अदरवाईज आभास आहे. क्लास लावला तरच अधिकारी होऊ शकतं का? क्लास लावलाच पाहिजे असं काही नाही. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की वास्तव कट्ट्यावरती नेहमी यशस्वी अधिकाऱ्यांच्या, उद्योजकांच्या किंवा इतर मान्यवरांच्या मुलाखती होत असतात. परंतु आज वास्तव कट्ट्यावरती असं व्यक्तिमत्व आहे की जे स्पर्धा परीक्षेतून जे आपली आवडती पोस्ट असते, प्रत्येकाची कुठली ना कुठली आवडती पोस्ट असते आणि कुठली पोस्ट घेण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करत असतो. परंतु मुख्याधिकारीपदी निवड होऊनही एक शिकवण्याची, टीचिंगची आवड असणारे दिलीप खाटेकर सर त्यांची नोकरी सोडून 1 वर्ष नोकरी केली आणि नोकरी सोडून पुन्हा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी त्यांनी स्वतःची अकॅडमी सुरू केली आणि विद्यार्थ्यांना आत्ता यशस्वीरित्या मार्गदर्शन करत आहेत. खरं तर आपण पोस्ट मिळवण्यासाठी एवढी मेहनत करतो आणि ती पोस्ट मिळवल्याच्या नंतरचा जल्लोष आपण पाहतो, परंतु ती पोस्ट सोडणं आणि शिक्षकी पेशात येणं एवढं सोपं नाही. परंतु आवड जर असेल तर निश्चित हे शक्य आहे. कारण दिलीप सरांनी 1 वर्षभर नोकरी केली, परंतु त्यांची जी आवड होती ती त्यांना त्यांच्या ध्येयाकडे खिचून आणण्यासाठी प्रयत्न करत होती आणि त्यांची आवड त्याच्यामध्ये यशस्वी झाली. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. थँक्यू. खरं तर सरांविषयी सांगायचं झालं तर सरांनी स्टेपअप अकॅडमी सुरू केली आणि सर आता त्या अकॅडमीचे संचालक आहेत. आणि आज सरांना वास्तव कट्ट्यावरती बोलवण्याचे 2-3 मुख्य कारण आहेत. एक तर त्यांचं यश, त्यांनी पहिलं यश मिळवलं ते मुख्याधिकारीपदी निवड होऊन, आणि दुसरं यश आज त्याच्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्या अकॅडमीचं ते यश आपल्याला माहिती आहे. यश आलं म्हणजे त्यांच्या अकॅडमीमधून भरपूर विद्यार्थी सिलेक्ट होत आहेत. पण त्यांच्या अकॅडमीचं प्रमोशन करण्यासाठी आपण त्यांना इथं बोलवलं नाही, परंतु ज्या अर्थी एक अधिकारी विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि घडवतोय त्या अर्थी त्यांच्याकडून काहीतरी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना वास्तव कट्ट्यावरून मिळणं अपेक्षित आहे. खरं तर सरांनी नेमकी पोस्ट का सोडली, त्यांचा थोडाफार प्रवास आणि येणारी 2024ची राज्यसेवा असेल किंवा इतर परीक्षा असतील, याला सामोरं कसं जायचं, या अनुषंगाने आज सरांची आपण वास्तव कट्ट्यावरती मुलाखत घेणार आहोत. सर, पुनश्च एकदा आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. धन्यवाद. सर, मला तर प्रश्न पडलायच, परंतु अख्ख्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय की एकतर आपण पाहतो क्लास 3, क्लास 4च्या पोस्ट मिळवण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस कष्ट करतायत आणि तुम्ही मुख्याधिकारीपदी निवड होऊ नये 1 वर्ष जॉब केला आणि नंतर रिझाईन करून तुम्ही टीचिंग क्षेत्रात आलात. येस. याच्या मागे काय नक्की रिझन काय होतं? सर्वप्रथम हे जे माझी निवड होती 2015ची होती, 15ची बॅच आहे आणि 16ला माझं जॉईनिंग होतं. आणि त्या अगोदरही मी शिकवण्याचं काम करायचो आणि त्यामुळे एक शिक्षकी पेशा हा थोडासा जवळचा होता. आणि त्यानंतर जेव्हा जॉईन केलं, फील्डवर भरपूर काम केलं, स्वच्छ भारत अभियान वगैरे या सगळ्या गोष्टी तेव्हा जोरात चालू होत्या. परंतु तेव्हा असं दिवसभर काम केलं तर असं वाटायचं की काहीतरी मिसिंग आहे. आणि त्यानंतर मग माझी पत्नी आहे सिद्धी, तिच्याशी बोललो की आपण अजून काही चांगलं करू शकतो. माझ्या आयुष्यात मी काही तेवढा खुश नाहीये हेही करून सुद्धा. आणि मग मी जॉईन झाल्यानंतर 1 वर्षाने साधारणपणे निर्णय घेतला की मी जी माझी आवड आहे टीचिंगची तर ती जोपासेल आणि रिस्क घ्यायला वाव होता, कारण की मला फायनान्शियल बॅकअप होता. आणि त्यामुळे ती मोठी रिस्क होती निश्चितपणे. सरकारी नोकरी मिळवणं निश्चितपणे अवघड आहे आणि ती त्याच्यानंतर मी जी रिस्क घेतली त्याच्यामागे आवड हेच एक कारण होतं. आणि त्यानंतर स्टेपअप अकॅडमीची स्थापना झाली आणि दरम्यानच्या काळात 2019 पासून अनेक विद्यार्थी
माझ्या जे काही बॅचचे आहेत तर ते घडले आणि त्याचा आनंद आहे की नोकरी सोडल्यानंतर जे क्षेत्र निवडलं त्यातही मी चांगलं परफॉर्म करू शकलो आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांना सुद्धा फायदा झाला आणि एक एक्झाम पद्धतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो बदलू शकलो याचा निश्चितपणे मला आनंद वाटतो. निश्चितच सर, कारण आम्ही पाहतो की बरेच विद्यार्थी आहेत किंवा बरेच अधिकारी आहेत हे मुलाखतीमध्ये देखील तुमचं नाव घेताना पाहतोय, कारण तुमचं यापूर्वी बुक देखील खूप विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरलं. आपण संपादित केलेलं लॉजिक बुस्टर हे बुक सुद्धा आता विद्यार्थ्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांना आवडतंय आणि त्याचा निश्चित फायदा होईल. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस तुम्ही रिझाईन केलं, तुम्ही तुमच्या पत्नीचा उल्लेख केला, पण तू घरून विरोध नाही का झाला? कारण रात्रंदिवस कष्ट करून ही पोस्ट मिळवलेली, भविष्य कुणाला माहीत नाही आणि भविष्य तुमच्या हातात असताना तुम्ही ते सोडून देताय, विरोध नाही झाला? विरोध म्हणजे घरच्यांना विरोध करण्याचं कारण काय असणार आहे? तुमची काळजी असणार आहे, राईट. मला तर बरेच विद्यार्थी मित्र भेटतात की मुली भेटतात, मुलं भेटतात की घरचे म्हणतात की आता हे शेवटचं वर्ष बस झालं, मला वेळ देत नाही, समजू नाही शकत. तर सगळ्यांना मी कारण हे सांगतो की ते तुमची काळजी करतात म्हणून ते कदाचित तुम्हाला सांगतात किंवा कुठेतरी आपल्याला थांबायला पाहिजे किंवा काय, राईट, किंवा अभ्यास जोमाने करा, हे शेवटचं वर्ष आहे. तसंच मी पास झाल्यानंतर जेव्हा मी घरी सांगितलं की बाबा मला कदाचित ही मी नोकरी सोडेल आणि टीचिंगचा जॉब निवडेल, त्यावेळेस निश्चितपणे घरच्यांना वाईट वाटलं की हा काय करतोय की एवढी मोठी नोकरी सोडतोय. तर त्यावेळी मी माझ्या निर्णयावर ठाम होतो, कारण की एक कॉन्फिडन्स होता की ह्या गोष्टी मी चांगल्या वर्कआउट करू शकतो. आणि त्यामुळे घरून विरोध होत असताना सुद्धा मला फार वाटतं की जर तुम्ही तुमच्या निर्णयावर पक्के असाल, तुम्हाला तुमच्या क्वालिटीवर जर विश्वास आहे, तर तुम्ही तुमच्या निर्णयाला ठामपणे उभं राहणं आणि ते एक्झिक्यूट करणं. मी कायम सांगतो क्लासमध्ये की निर्णय कधीच बरोबर असत नाही. जो काही निर्णय आहे तो तुम्ही काळानंतर तुम्हाला ठरवायचा आहे की बरोबर आहे की नाही, योग्य ठरवला आहे की नाही. जर मी जॉब सोडला असता किंवा सोडला आणि त्याच्यानंतर जर मी क्लासमध्ये चांगलं परफॉर्म करू शकलो नसतो, तो निर्णय माझा जॉब सोडायचा चुकीचा ठरला असता. परंतु मी आणि माझ्या टीमने, स्टेप अप टीमने जे काही एफर्ट्स घेतले दरम्यानच्या काळामध्ये, तर निश्चितपणे एक चांगला ब्रँड आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो. विद्यार्थ्यांना विश्वास चांगला बसला आणि मला पुन्हा एकदा या गोष्टीचा कधीच रिग्रेट झाला नाही की मी जॉब का सोडला. पण अगदी बरोबर, कारण योग्य निर्णय आणि आपली आवड आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये माहिती करतात. सर, निश्चितच हा प्रवास तुमचा चालू होताच, याच्यामध्ये तुम्ही घेतलेले निर्णय हे योग्य ठरताना तुम्ही पाहताय, आम्हीही पाहतोय. परंतु आता 2024ची राज्यसेवा असेल किंवा इतर परीक्षा आहेत किंवा ग्रुप बी, ग्रुप सीचे जे काही एकत्र होणारी एक्झाम आहे, तर बरेच विद्यार्थी असे आहेत की कन्फ्यूज आहेत. कारण आता सगळ्या परीक्षा संपल्या, रिझल्ट लागत आहेत, कदाचित आपली मुलाखत पब्लिश होण्यापूर्वी देखील राज्यसेवा 2024ची जाहिरात येऊ शकते. या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने 2024च्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे? कारण 2025 पासून पॅटर्न बदलतोय आणि विद्यार्थी डिप्रेशनमध्ये आहेत. नवीन विद्यार्थी कन्फ्यूज आहेत, जुने विद्यार्थी देखील कन्फ्यूज आहेत. परंतु आता 2024ची आपण शेवटची परीक्षा गृहीत धरूयात आणि अपेक्षा आहे, परंतु आपण कन्फर्म सांगू शकत नाहीत, कुठल्याच गोष्टीवरती बोलू शकत नाहीत. परंतु 2024ची परीक्षा टार्गेट करून विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सामोरे गेलं पाहिजे? सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांसाठी मला असं वाटतं की आयोगाने टाइम टेबल दिलंय आणि त्यात आपल्याला भरपूर वेळ मिळाला. म्हणजे असं झालं असतं की दरम्यानच्या काळामध्ये फेब्रुवारी मार्चमध्येच प्रिलिम झाल्या असत्या तर गोंधळ उडाला असता. आणि सगळ्यात छान आहे की आपल्याला वेळ मिळालेला आहे. तर आता जे लोक 24 एक्झामसाठी प्रिपेअर करताय त्या सर्वांसाठी तर त्याला सर्वात पहिला मुद्दा, जे लोकांनी ऑलरेडी प्रिलिम दिलेले आहेत आणि आपल्या प्रिलिम क्लिअर झालेल्या नाही आहेत किंवा मेन्स दिलाय परंतु पाहिजे एवढी इम्प्रूव्हमेंट झालेली नाही, या सर्वांनी मागचे जे काही प्रिलिम आहेत, झालेल्या चुका काय आहेत त्या सर्वात अगोदर लिहून काढावं. मी टेस्ट सिरीजमध्ये, क्लासरूममध्ये हे कायम सांगत असतो की आपले मागचे पाप आहेत, थोडक्यात ते ज्या चुका आहेत ते काय पाप आहेत. मग ते आपलं सगळ्यात पहिलं लिहून काढायचं आहे, प्रत्येक प्रश्न, आणि तिथं केलेली चूक ही लिहून काढली आणि त्याचं अनालिसिस केलं आणि आपल्याला माइंडला सगळ्या सांगायचं की ही गोष्ट चुकली नाही पाहिजे. मग याच्यामध्ये क्लासमध्ये मी सांगताना प्रायोरिटी देतो की आपण काय करणार आहोत. तर सर्वात पहिला आपला जे समोर आहे पुस्तक आहे, त्याच्या नोट्स काढलेल्या आहेत, नोट्स नंतर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलेलं आहे आणि त्या अनालिसिस नंतर आपण क्लासरूममध्ये टेस्ट दिलेली आहे. हे टेस्ट देणं सगळ्यात जास्त महत्वाचं, कारण की झालेला अभ्यास तपासणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे मुलं काय करतात की मागची प्रिलिम त्याच्यानंतर डायरेक्ट टेस्ट देतात, ती पुढचीच प्रिलिम. मग दरम्यानच्या काळात आपण चुकतोय काय, अभ्यास काय करतोय, ह्या गोष्टीचं कुठे इव्हॅल्युएशन होत नाही. आणि माणूस जो आहे तो स्वभावच असा आहे की कोणीतरी आपल्या चुका दाखवल्या की आपल्याला राग येतो. जे क्लासमध्ये पुन्हा वारंवार मी सांगत असतो की तुमच्या चुका बघून घ्या, इथेच बघून घ्या, इथे चुका
क्लासमध्ये चुका आणि याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तो गोंधळ जो अवॉइड करायचा आहे तर तो फिक्स आपला गोष्टी आपल्या एक्झाम हॉलमध्ये वर्कआउट करायच्या. म्हणजे आपण पुन्हा एकदा तयारी करताना टप्प्याटप्प्याने तयारी करा. मागच्या झालेल्या चुका पहिल्यांदा लिहून काढा. त्यानंतर कंबाईन आणि राज्यसेवा एकत्रित करू का असं बोलणारे अनेक विद्यार्थी येतात. बरोबर. मग सगळ्यात मुद्दा जर बघितला आपण तर आपण करू का हे कोण ठरवणार आहे तर सर्वात पहिला सिलेबस आहे. मग सिलेबसमध्ये राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व यांचा जर सिलेबस बघितला जवळपास 85 किंवा 90% जरी म्हटलं तरी पण समान आहे 90% पर्यंत. मग याच्यामध्ये कोणत्या गोष्टी वगैरे राहतात. राज्यसेवा पूर्वला तुम्ही सीसॅट करता, मॅथ्स रिझनिंग करता. मग तो कंबाईनला आहे असं म्हणू शकतो. कंबाईनला वेटेज जास्त आहे कंपल्सरी असल्यामुळे इकडे वेटेज कमी आहे. तर आपला प्रायोरिटी काय असायला पाहिजे 2-2 तास करा ना. मेन्सचा आपला जो मॅथ्स रिझनिंगचा अभ्यास आहे 2-2 तास करा. राईट. म्हणजे तो कॉमन मुद्दा निघून जातो. त्याच्यानंतर बेसिक सायन्स हा जो जनरल लोक अवॉइड करतात, परंतु पुन्हा सांगतो बेसिक सायन्स आणि मॅथ्स रिझनिंग अवॉइड करणारे लोक प्रिलिम पास होतील एक वेळेस कंबाईनची, परंतु मेन्सच्या रिझल्टमध्ये असणार नाही. राईट. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर भर द्यावाच लागणार आहे. त्याच्याही पलीकडे जो अनकॉमन पार्ट आहे तर जो इकॉनॉमिक्सचा असं मी म्हणू शकतो की राज्यसेवा पूर्वच इकॉनॉमिक्स इतकं सोपं आहे की 13-14 मार्क 15 पैकी येणारच आहे. परंतु गट ब गट क ची जी पूर्व आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स थोडंसं वेगळं आहे. मग तेवढं आपल्याला बघून घ्यावं लागेल. त्यासाठी 1 महिना पुरेसा आहे. मग त्याला आता काही हात लावायची गरज नाही. मग असं जर व्यवस्थित प्लॅन केला तर एक्झिक्यूट करायला वेळ आहे. राईट. मग म्हणून जर राज्यसेवा पूर्वचा चांगला अभ्यास केला तर याचा फायदा असा होईल की राज्यसेवा पूर्वचे चांगले मार्क्स आले तर त्याचा फायदा आपल्या कंबाईनच्या प्रिलिमच्या एक्झाममध्ये होणार आहे. कारण की जर माझे प्रिलिमचे मार्क्स नाही चांगले आले राज्यसेवा पूर्वचे तर माझं अख्खं आयुष्य 2024च्या सगळ्या मेन्स माझ्या कशावर डिपेंड असणार आहे कंबाईनच्या एक्झामवर. मग कंबाईनच्या एक्झामवर त्या 1 तासामध्ये पहिले 4-5 क्वेश्चन अवघड गेले की पोरगा संपला. राईट. तर विद्यार्थी हे लक्षात घ्या की तुम्ही आता राज्यसेवा 2024चा पूर्वचा जर अभ्यास केला तर कंबाईन निघण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण की कॉन्फिडन्स आलेला असतो की आपण पूर्वचा अभ्यास चांगला केलाय, मार्क पण चांगले आलेत आणि आता कंबाईन करणार आहोत. मग अनेक लोक म्हणतील की मग राज्यसेवा मेन्सचा अभ्यास कधी करायचा तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रिलिमचा स्कोर चांगला असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी चालू करा. राईट. आणि थोडा वेळ कंबाईनला द्या कारण की तुम्ही ऑलरेडी अभ्यास तोच केलेला आहे. बरोबर. आणि राज्यसेवा मुख्यची परीक्षा डिसेंबरमध्ये आहे. राज्यसेवा मुख्य 2024ची आणि त्याच्या अगोदर कंबाईनची मेन्सची होणार आहे. आणि त्यामुळे तिथेही तुम्हाला 100% वर्कआउट करायला भरपूर असा वेळ आहे. अगदी बरोबर. आता जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आता काही विद्यार्थी याच्यातच कन्फ्युज आहेत की आम्ही राज्यसेवा प्रिलिमचा अभ्यास करायचा, टार्गेट काय करायचं, राज्यसेवा करायची की कंबाईन करायची. जर समजा एखादा कॅन्डिडेट राज्यसेवा टार्गेट करायची त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे. आता राज्यसेवा जर टार्गेट करतोय आपण तर सर्वात पहिला राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य या सिलेबस आपल्याला ओळखीचा असायला पाहिजे. समजा असं म्हणत की मी एकदम नवीन आहे आणि मागची 23ची प्रिलिम सुद्धा दिलेली नाहीये तर हे लोक कन्फ्युजन मध्ये होते कालपर्यंत की 25चा डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न करायचा का की 24चा करायचा. तर माझी प्रायोरिटी की बाबा जे हातात आहे, जे समोर आहे आणि ज्याला वेळ आहे सगळ्यात महत्वाचं. कारण की असं झालंय की बरेच लोक म्हणतात की या ऑब्जेक्टिव्हचा फायदा डिस्क्रिप्टिव्हला होणार नाही का. तर सिलेबस पण तोच आहे, कंटेंट पण तोच आहे, फक्त तिथे लिहायचं असणार आहे. आणि त्याच्या अगोदर जर फॅक्च्युअल डेटा चांगला करता आला तर आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. मग 24चा अभ्यास करताना 4 महिने प्रिलिमचं योग्य नियोजन केलं तर मार्क येतात. अनेक विद्यार्थी आहेत की मार्क्स आणि असं पण नाही की 108चा कट ऑफ आहे 108 आले नाही. तर तुम्ही टार्गेट मोठं ठेवा. 120, 130, 125 असं टार्गेट जर ठेवलं तर निश्चितपणे काम करायला वेग येईल. अदरवाईज मग 8 वाजता अभ्यासिका आणि 10 वाजता रात्री झोप या दरम्यानच्या काळात जेवढा होणारा टाइमपास आहे तर तो निश्चितपणे आपल्याला धोकादायक आहे. त्यामुळे होणाऱ्या पुढच्या 4 महिन्यांचं नियोजन, मी किती जरी नवीन असलो 4 महिने व्यवस्थित नियोजन केलं तर निश्चितपणे यश मिळू शकतं. फक्त नियोजन करताना गोष्टी कागदावर लिहा. मी लिहायला प्रचंड भर देतो कारण की नोट्स काढायला माझा प्रचंड फोकस असतो. लिहा आणि दररोज एक्झिक्यूट करा. होतंय काय की लिहितो, मनामध्ये प्लॅन असतो किंवा लिहिला जातो परंतु एक्झिक्युशनकडे लक्षच नाहीये आणि त्यामुळे वेळ निघून कसा जातो आणि मग लक्षात येतं की आपला वर्ष गेला, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले आणि ते या वयामध्ये एवढा वेळ देणं निश्चितपणे आणि कॅल्क्युलेशन न करतं हे निश्चितपणे धोकादायक आहे. त्यामुळे वेळ आहे भरपूर, प्लॅन करा. जरी पहिलाच अटेम्प्ट असला तरी पण पोस्ट निघू शकते. इतका वेळ आयोगाने यावर्षी दिलेला आहे. असं नको करायला विद्यार्थ्यांनी की अजून टाइम टेबल आले पण जाहिरातीची वाट पाहत बसतात. जाहिरातीची वाट बघणं, टेलिग्राम चॅनलवर दररोज चेक करणं या गोष्टी वारंवार होत असतात.
परंतु आपण लक्षात घ्या, आपल्या हातात काय आहे आपण त्याला वाव द्या. राईट. माझी जाहिरात किती येणार आहे, मग सुरुवातीला कमीच येणार, मग नंतर वाढणार, मग प्रेशर करू, त्या सगळ्या गोष्टी असतात. त्या गोष्टी करणारा मोठा प्रेशर ग्रुप आहे. जाहिरात जर कमी जागांची आली तर जाहिरात पाहूनच लगेच मुलांचे फोन सुरू होतात की सर ते जागा वाढल्या पाहिजे, त्यासाठी काहीतरी करा. अभ्यासाला सुरुवात तेवढ्या ताकदीने करत नाही. तर मला फार वाटतं की मी विद्यार्थी मित्रांना सांगतो की जे आपल्या हातात आहे त्याच्यावर फोकस करू. आलेल्या जाहिरातीमध्ये आपण कसं पास होऊ याच्यावर फोकस करू. कोणाला माहिती होतं की मागच्या वर्षी 2022 600 जागा निघतील, म्हणजे इम्पॉसिबल होतं. त्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे विश्वास ठेवा, व्यवस्थेवर विश्वास ठेवा आणि अभ्यास करण्यावर भर द्या. असा विचार करा की 600 जागा आल्या किंवा 200 जागा आल्या तरी पण माझा अभ्यास झालाय का, दॅट इज इम्पॉर्टंट. मग माझा अभ्यास झाला असेल तर निश्चितपणे बाकीचा विचार करा. पण जर रँक 1 हा जर किती म्हणजे 500 प्लस 600 500 प्लस ऑब्जेक्टिव्हला मार्क्स मिळवतोय आणि त्या केसमध्ये मी मात्र कुठेतरी 350-400 मध्ये आहे तर चालणार नाही. आणि त्यामुळे अभ्यासाकडे वारंवार भर द्या. मी जे क्लासमध्ये वारंवार सांगत असतो की अभ्यास करा, आभास नको. मुलं काय करतात की वाचन वाचन वाचन, परंतु आपला भर आहे की वाचन करा, त्याच्यानंतर नोट्स मेकिंग करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, मग रिव्हिजन करा आणि मग टेस्ट द्या. हे सगळं झालं तरच अभ्यास आहे, अदरवाईज आभास आहे. अगदी बरोबर. कारण विद्यार्थी बुक्स आणतात, लिस्ट पाहतात, कुठल्या तरी टॉपरची लिस्ट फॉलो करतात किंवा कोणीतरी सांगताय, तुम्ही क्लासमध्ये सांगत असाल, बुक्स आणायचे आणि पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचत राहायचं. असे करणारे भरपूर विद्यार्थी आहेत. काय केलं पाहिजे विद्यार्थी? सगळ्यात पहिला मुद्दा, पुस्तक मार्केटमध्ये प्रचंड उपलब्ध आहे. राईट. सगळ्यात जास्त धोका आता इन्फॉर्मेशनचा आहे, खूप जास्त. राईट. मग आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. राईट. मग आपण जनरली मी क्लासमध्ये सांगतो की चौकट महत्वाची अभ्यास करताना. ही चौकट म्हणजे काय, जे पुस्तक माझ्याकडे आहे त्यातला सिलेबस इंडेक्स बघणं, आयोगाने दिलेला सिलेबस बघणं, पूर्व परीक्षा थोडीशी डायसी आहे, म्हणजे आवाका थोडासा जास्त आहे. मग आपण त्याला म्हणत की पलीकडे जात असेल, राईट, तर त्याच्या पलीकडे जात असेल तर आपली थोडीशी तयारी एक्स्ट्रा करावी लागेल. कारण की पॉलिटी सारख्या विषयामध्ये सुद्धा पूर्व परीक्षेमध्ये एक्स्ट्राचे काहीतरी 2-3 क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स प्रिलिमच्या अँगलने आलेले असतात. मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते टॅकल होतात, परंतु फक्त पूर्व करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते थोडंसं धोकादायक आहे. त्यामुळे थोडासा आवाका वाढवायला पाहिजे. परंतु पुस्तक घेतलं आणि वाचून काढलं आणि तिथपर्यंत संपलं. राईट. पहिल्यांदा ग्रीन पेनने हायलाइट करतात, मग रेड पेनने हायलाइट करतात, मग ते जास्त महत्वाचं आणि तेच वाचतात. फक्त वाचन करून अभ्यास होत नाही. फक्त वाचन करून आपण रिरीडिंग करतो, रिव्हिजन करत नाही. राईट. त्याच्यामुळे आपला रिझल्ट नाही येणार आणि मग जे 1-2 मार्कांनी 4-5 मार्कांनी राहणारे जे लोक आहेत तर ते नोट्स काढण्यावर माझा प्रचंड भर आहे आणि त्याच्यामुळे इम्प्रुव्हमेंट झालं. असं नाही की मी काहीतरी मनाने सांगतोय, लोकांनी नोट्स काढल्यात आणि मार्क्स वाढलेले. राईट. त्याच्यामुळे नक्कीच विद्यार्थी मित्रांनी नोट्सवर भर द्या, चुका अवॉइड करा, रिव्हिजन करा आणि मग टेस्ट द्या. अगदी बरोबर. सर, आता तुमचं संपादित केलेलं लॉजिक बुस्टर, अविनाश शितोळेंनी त्यात खूप मेहनत करून भरपूर कंटेंट टाकले आणि त्याच्यात QR कोड टाकलेत. आता हे जर पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचायचं असेल तर निश्चित कुठल्या परीक्षांसाठी त्याचा फायदा होईल आणि कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये QR कोड आहेत. मला अजून कन्सेप्ट कळले नाही. हा, तर यावर्षी आम्ही जे लॉजिक बुस्टर नावाचं पुस्तक आणलं त्याच्यामध्ये विश्लेषण मार्केटमध्ये आहेत. राईट. ऑलरेडी आहे. मग आमचं येण्याचं किंवा स्टेपअप जे नावच आहे की आणखीन काहीतरी एक्स्ट्रा देण्याचं कारण काय आहे की आम्ही त्याच्यामध्ये जे काही विश्लेषण आहे त्याच्याबरोबर लॉजिक पण दिलेलं आहे. मग हे लॉजिक दरवेळी अप्लाय होईल का, नाही. म्हणून मुद्दाच तोय, व्हायला पाहिजे, नाही होणार, कारण की आयोग आहे, क्वेश्चन बदलणार आहे. परंतु तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल, त्याच्यावर तुम्हाला खूप जास्त काम करावं लागेल, अप्रोच बिल्ड करावा लागेल, रिस्क घ्यावी लागेल, अटेम्प्ट वाढवावे लागेल. आणि या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाचं, विश्लेषणाबरोबर जे लॉजिक दिलंय त्याच्याही पलीकडे आम्ही त्याच्या पलीकडे आणखीन कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं प्रिडिक्शन दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे याचा 100% विद्यार्थ्यांना फायदा होईल. QR कोड ही संकल्पना आता मार्केटमध्ये नवीन आहे. याच्यामध्ये आम्ही काय करतोय की तो क्वेश्चन तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही स्कॅन करा, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील आणि मग तो व्हिडिओ ओपन होईल आणि मग आम्ही काय सांगितलं, जे लॉजिक आहे त्याला कसं तुम्ही बिल्ड करायचं याच्यावर आम्ही काम केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल, नक्की अभ्यासा. सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. येस. आणि हा राज्यसेवेबरोबरच कंबाईनच्या लोकांनी सुद्धा अभ्यास करायला पाहिजे, कारण की कंटेंट तर तोच आहे, कंबाईनला सुद्धा तोच आहे. राईट. त्यामुळे निश्चितपणे विद्यार्थी मित्रांना याचा उपयोग होईल. निश्चित विद्यार्थ्यांना जर असं एवढं सोयीचं करून दिलं तर म्हणजे चमच्यानेच भरवायचे बघ. हो. ठीक आहे. चला, विद्यार्थ्यांच्या फायद्याचं असेल तर निश्चित विद्यार्थ्यांनी ते खरेदी करून पाहिलं पाहिजे. येस. तर ह्या गोष्टी होत असताना बरेच विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न असतो की राज्यसेवेचा अभ्यास करताना किंवा इतर कुठले कंबाईनचा असेल, पूर्व परीक्षेचा अभ्यास आधी करायचा का मुख्य परीक्षेचा अभ्यास? प्रायोरिटी तसं बघायला गेलं ना तर कंबाईनच्या लोकांनी तर पूर्वमुख्य असा फरकच करायचा नाही आता. राईट. सिलेबसच असा बनलेला आहे. थोडासा फरक आहे, परंतु इतका मोठा नाही की बाबा मी पूर्व करू की मुख्य. बेसिक सायन्स आहे, हिस्ट्री, जॉग्राफी, तेच गोष्टी आहेत. राईट.
राज्यसेवेला 100% मेन्स दिलेल्या लोकांनी किंवा मेन्सचा अभ्यास करणाऱ्या लोकांना फायदा होतो. त्याचं रिझन काय आहे की आवाका जास्त आहे. मग पॉलिटीचा आवाका जास्त आहे, एचआरडीच्या स्कीमच्या इकॉनॉमिक्समध्ये विचारल्या जातात. इकॉनॉमिक्स तुम्ही त्याच्या गरजेपेक्षा जास्त प्रिपरेशन करता मेन्समध्ये प्रिलिमच्या कम्पॅरेटिव्हली. परंतु आता जर मी सुरुवात करतोय तर आता मुख्यचा विचार करायचा नाही, अजिबात नाही. कारण की मी जर नवीन आहे आणि मुख्यचा विचार करतोय तर आता ते अपेक्षितच नाहीये. त्यामुळे जेवढा सिलेबस प्रिलिम ओरिएंटेड आहे त्याच्यामधून मॅक्झिमम मार्क घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला एक्झामच्या अँगलने जे टार्गेट ठेवले 120, 130, 125 किंवा अगदी 150 पर्यंत मार्क्स मिळालेले आहेत. राईट, मिळतात मार्क्स. फक्त आपला अभ्यास तेवढं कॅल्क्युलेटिव्ह एफर्ट जे आहेत ते पडायला पाहिजे. त्यामुळे मुख्य परीक्षेचा राज्यसेवेच्या लोकांनी आता विचार न करता पूर्णपणे कंबाईन पूर्व परीक्षेचाच राज्यसेवेचा विचार करावा. कंबाईनच्या लोकांनी जे पूर्व परीक्षेचा अभ्यास करत आहेत किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत आहेत, फक्त कंबाईन फोकस करणाऱ्यांना मी एक सांगू इच्छितो की लँग्वेजचा अभ्यास तुम्ही आत्ता करायला हरकत नाही. परंतु मला फार असं वाटतं की आत्ता राज्यसेवा छान जर केली तर कंबाईन छान होईल आणि मग लँग्वेज तुम्हाला करायला तो वाव मिळतो किंवा वेळ आहे. बरोबर. आणि आत्ता सिलेक्ट झालेल्या मुलांमध्ये जर बघितलं तर हे लोक राज्यसेवेचे जे अभ्यास करणारे आहेत किंवा राज्यसेवेमध्ये सुद्धा ऍटलिस्ट मेन्स दिलेले किंवा मुलाखत दिलेल्या आहेत. म्हणजे फक्त कंबाईनचा अभ्यास करणाऱ्यांनी आवाका थोडासा वाढवा, ही माझी रिक्वेस्ट आहे. कारण की तुम्हीच रिझल्ट बघा ASOचा, STIचा, सब रजिस्टरचा, आणि तुम्हीच अनालिसिस करा की कोण लोक पास होत आहेत ज्यांनी आपला आवाका वाढवलेला आहे. त्यामुळे मी काय माझं ग्रॅज्युएशन याच्यामध्ये आहे, मग आलो होतो फक्त कंबाईनला, मग आता राज्यसेवा करू का? मी तुम्हाला सांगतो की तुमचा आवाका वाढवा, कंबाईनच फोकस करा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु कंबाईनमध्ये जसं समजा उदाहरण पॉलिटीचं आहे तर पॉलिटीमध्ये किती डेप्थ क्वेश्चन चाललेत. अगदी घटकचा जरी पेपर बघितला त्याच्यामध्ये किती डेप्थ चाललेला आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होणारच आहे. त्यामुळे संकोचित वृत्तीने अभ्यास करू नका. थोडासा तुमचा सिलेबस आहे त्याला थोड्याशा मेन्सच्या अँगलने आवाका वाढवला तर निश्चितपणे कंबाईनमध्ये यश तुम्हालाही सुद्धा मिळू शकतं. अगदी बरोबर. सर, विद्यार्थी अभ्यास भरपूर करतात. जे आपण पाहतो की काही काही विद्यार्थी सकाळी 7ला येतात, रात्री 11-12 वाजता बाहेर पडतात. अभ्यास खूप असतो, नॉलेज खूप असतं, परंतु परीक्षेचा जो काही तो 1-2 तासाचा कालावधी असतो त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी माती खाऊन येतात. ही खूप लोकांबरोबर घडतं आणि जेन्युअनली अभ्यास करतात. अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये काय ना की सगळ्यात कॉमन जो घटक आहे की सर 7 ते 11 वाला जो एक क्राऊड आहे, 7 ते 11 जातो पण रिझल्ट मिळत नाही. तर 7 ते 11 वाल्याने काय करायचं, स्वतःला ना वेळ द्या, थोडासा ब्रेक घ्या अभ्यासातून, मागे वळून बघा की 7 ते 11 करतो काय नेमकं. की या दरम्यानच्या काळामध्ये आपलं प्रिपरेशन करताना आपली प्रायोरिटी माझा सिलेबस, माझे PYQ, माझी रिव्हिजन आणि माझी टेस्ट आणि त्याचं अनालिसिस आपण हे करा कंपल्सरी. आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे याच्याही पलीकडे मी थोडंसं याच्याही पलीकडे अभ्यासाच्या पलीकडे गोष्टी क्लासमध्ये सांगत असतो की एक मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन आहे किंवा मॉर्निंग वॉक आहे, ह्या गोष्टी करा. आपला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा युवक जो आहे किंवा युवती आहे तर इथे अभ्यास करताना हेल्थकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आणि फिजिकल हेल्थ इज रिलेटेड टू मेंटल हेल्थ. जेवढं तुम्ही फिट आहात तेवढं तुम्हाला मानसिक आरोग्य चांगलं लाभणार आहे आणि त्याचा फायदा 100% तुमच्या परफॉर्मन्समध्ये होणार आहे. आता जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा मी बोलतो की बाबा थोडं चालायला जा, पळायला जा. ते म्हणतात की आम्ही सर उठतो 6 वाजता आणि 7 वाजता अभ्यासिकेत जातो. आणि कारण की पळायला जर गेलो, अर्धा तास पळायला गेलो, असं वाटतं की अभ्यासिकेत लेट होतंय, जायला लेट होतंय, अर्धा तास लेट होतंय आणि कोणतरी माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करतंय. मग ही जी कॉम्पिटिशन आहे ना, तर जास्त बसण्याची कॉम्पिटिशन नाही, आपल्याला फायनली लिस्टमध्ये यायचंय. मग त्याच्यासाठी हेल्थकडे कृपया दुर्लक्ष करू नका. मग त्याच्यामध्ये तुम्ही फक्त पळायचं नाही तर ऍटलिस्ट चाला, थोडंसं घाम येऊ द्या. राईट. त्याच्यानंतर तुम्ही मेडिटेशन करा, व्हिज्युअलायझेशन करा. व्हिज्युअलायझेशनमध्ये मी क्लासमध्ये अनेक उदाहरणं सांगत असतो की लोक किती इमिजिएटली गोष्टी वर्कआउट होतात. जर की मी म्हणजे क्लासमध्ये वारंवार सांगितलेलं आहे की DYSP पाहिजे म्हणून सर DYSPच पाहिजे. आणि याच पद्धतीने मी व्हिज्युअलायझेशन केलं म्हणून सागर देशमुख म्हणून जे 2021च्या बॅचचे आहेत तर त्यांना ती पोस्ट मिळालेली आहे. राईट. येस. म्हणजे मी सागरचं उदाहरण एका उदाहरणासाठी सांगतोय, अनेक लोकांचे उदाहरण, शुभम पाटीलचं पण उदाहरण आहे. एवढे मार्क्स व्हिज्युअलाइज केले, एवढे मार्क्स मिळाले. राईट. इव्हन आता विनायक पाटील म्हणून त्यांचंही उदाहरण सांगेल की एवढे मार्क्स व्हिज्युअलाइज केले, एवढे मार्क्स मिळाले. मुद्दा आहे की नावाबरोबर मुद्दाम सांगतोय की तुम्हाला विश्वास बसावा की असं घडलेलं आहे लोकांबरोबर. होतंय काय, आपण लक्षात घ्या, आपण अनिश्चिततेच्या काळात आहोत. राईट. म्हणजे अंधारात उडी मारलेली आहे. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त चढ उतार असतात, अनिश्चितता असते, तेव्हा सगळ्यात चांगली प्रगती करण्याची संधी असते. ते प्रगतीच्या संधीला हेरा, कारण की 24 तास तुमचे आहेत ह्या आयुष्यामध्ये. या एजमध्ये 24 तास घरच्यांनी तुम्हाला तुमचे दिलेले आहेत. मग जर ते चांगल्या वेळी आणि चांगल्या ठिकाणी युटिलाइज झाले तर आयुष्य खूप सुंदर आहे. राईट. त्यामुळे नक्कीच बघा,
अभ्यासाच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत त्याही खूप सुंदर विचार करा. व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन मी कंपल्सरी सांगतो करायला, फिजिकल वर्कआउट करायला सांगतो, आणि त्याच्यामुळे निश्चितपणे लोकांना फायदा होतो. निश्चितच विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण फक्त अभ्यास तुम्हाला पोस्ट देत नाही, अभ्यासासोबत या गोष्टी देखील लक्षात असणं गरजेचं आहे. सर, आपण पूर्वपरीक्षेविषयी बोललो, त्याच्या आधी तुमच्याविषयी बोललो, मुख्य परीक्षेविषयी बोललो, परंतु आता तुमच्याकडे मॉक इंटरव्ह्यू चालू आहेत आणि आता PSIचे देखील इंटरव्ह्यू सुरू होतील. विद्यार्थी हा सगळ्यात अवघड टप्पा पार करून येतात आणि मुलाखतीला घाबरतात. तोही अवघडच टप्पा असतो, परंतु त्याची भीती जास्त वाटते, पेपरपेक्षा त्याची जास्त भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी काय सांगाल तुम्ही? विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने मुलाखतीला सामोरं गेलं पाहिजे? मुलाखत हा टप्पा असा आहे ना की त्याला सिलेबस नाहीये. म्हणजे पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा आयोगाने सिलेबस दिलेला आहे, बरोबर, आणि मग मुलाखतीचा हा सिलेबसच नाहीये. आणि जनरली काय होतं की राज्यसेवा असू दे किंवा PSI असू दे, आपला MPSCचा अभ्यास करणारा जो काही क्राऊड आहे स्पर्धा परीक्षेचा, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांचे स्ट्रगल कॉमन आहे, राईट. एक मध्यमवर्गीय आहे की कोणाचे तरी वडील जॉबला आहेत आणि म्हणून आम्ही पुण्यात आहोत, परंतु बहुतेक क्राऊड हा शेती आणि संबंधित उद्योग आहे, मग त्या फॅमिलीमधून आलेला आहे. म्हणजे आपल्याला दररोज जीवनाचा संघर्षच इतका मोठा आहे की आम्हाला आयुष्य जगत असताना कोणाला तरी थँक्यू बोलायचं असतं, कोणाला तरी सॉरी बोलायचं असतं, किंवा हॅव अ नाईस डे ग्रीट करायचं असतं. ह्या गोष्टी दैनंदिन आयुष्याचा कधीच भाग असत नाही, बरोबर. आणि त्या ऐन वेळी जेव्हा करायला लागतो तेव्हा फार जास्त अवघड होऊन जातं. आणि त्यामुळे सर्वात पहिला मुद्दा मी मुलांना सांगतो की आता इंटरव्ह्यूचा अभ्यास सुरू केला तर त्या मोडमध्ये चला, राईट. मग तो म्हणजे जे आपलं इंटरव्ह्यू हा क्वेश्चन आन्सरपेक्षा तुम्ही किती खरे आहात किंवा तुम्ही किती जेन्युअनली बोलत आहात याच्यावर आहे. त्यामुळे मी सगळ्यात पहिला मुद्दा सांगतो की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताना स्वतःशी बोला. अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतःशी बोलल्यानंतर मिळतात, कारण की माणूस स्वतःशी बोलायला फार घाबरतो. का घाबरतो? कारण की स्वतःशी बोलायला, खोटं बोलायला वावच नाहीये, खरंच बोलावं लागतं. आणि त्यामुळे अनेक प्रश्नांची उलगड होतं, उकलन होते किंवा उलगड होतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला 100% इंटरव्ह्यूला फायदा होतो. याचबरोबर काही गोष्टी, जसं की आपण पूर्व परीक्षेला म्हटलो नोट्स काढा, मग मुख्य परीक्षा लोक येतात तेव्हाही विचारतो मी किती विषयांच्या नोट्स झाल्या, मग लोक म्हणतात नाही, मग मी परत म्हणतो नोट्स काढा. आणि इंटरव्ह्यू आल्यानंतर लोक विचारतात काय करायचं, मग पुन्हा मी तेच म्हणतो की नोट्स काढा. मग लोक म्हणतात सर नोट्स काढायच्या, येस, मग कशा काढायच्या, तर प्रश्न लिहून उत्तर लिहायचं. मुलं काय करतात, माझा जिल्हा सातारा, माझा जिल्हा नगर, सगळे पुस्तकं उपलब्ध आहे मार्केटमध्ये, मग इन्फॉर्मेशन वाचायचे. ही एक्झाम आता तुमची संपलेली आहे इन्फॉर्मेशनची, आता तुमच्या प्रायोरिटी विचारला जाणार आहे. बरोबर. तुम्ही उत्तर काय सांगणार आहात, तुम्ही उत्तर कसं देणार आहात. माझ्या क्वालिटीजमध्ये विचारलं गेलं आणि क्वालिटीजमध्ये सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी 4 नंबरला आली, 5 नंबरला आली, तो उपयोग नाहीये. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला लिहावं लागेल. राज्यसेवेचा इंटरव्ह्यू असू दे किंवा आता PSI वाले लोक पण बरेच लोक येतात मुलाखतीसाठी, त्यांना ही कॉमन गोष्टी सांगतोय की तुम्हाला गोष्टी लिहाव्या लागतील. 2-2, 3-3 रजिस्टर. आता दरम्यानच्या काळामध्ये मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो, तर तिथे आपल्या महानगरपालिकेमध्ये एक उपायुक्त सर आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत तर ते आले होते. त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी ज्यावेळी इंटरव्ह्यूचा अभ्यास केला होता 2007 साली, त्यांच्या 13 वह्या नोटबुक त्यांनी त्या लिहिल्या होत्या, एवढा इंटरव्ह्यूचा अभ्यास केला होता. आणि ते अजूनही त्यांनी जपून ठेवलेलं आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतं की ही एकदम छोटी आहे आणि वाचून आणि कोणाच तरी बोलून ह्या गोष्टी होऊन जातील. नाही, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण की सिलेबस याला नाही, राईट. आणि आता ते इंटरव्ह्यू जर बघितलं ना तर कॉमन गोष्टी आहे काय, ग्रॅज्युएशन काय केलं आणि ग्रॅज्युएशन 1000 प्रश्न आहेत. त्यात मेकॅनिकल इंजिनियर ते दमून गेलेत अभ्यास करून करून, मार्क्स येत नाहीयेत कारण की ते ग्रॅज्युएशनवरच विचारताय. आणि दुसरा पलीकडे ट्रेंड जर बघितला तर तुम्ही अभ्यास काय केला, तर माझी हॉबी आहे. बरं, हे तर मग अभ्यास केलाच असेल हॉबीचा, मग चला पलीकडे सांगा, याच्या पलीकडे काय आहे, असं. म्हणजे तुम्ही जे अभ्यास करून जाता त्याच्या पलीकडे ते इंटरव्ह्यू घेता, याचा अर्थ तुम्ही जेन्युअनली काय आहात ते येणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना ब्लफ करायचं नाही, ही सगळ्यात आपली बेसिक गोष्ट. ब्लफ करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, कारण की तुम्ही ज्या प्रेशरमध्ये असणार आहात तर त्यावेळी जर तुम्ही खोटं बोलले तर चेहऱ्यावर तुमचे काहीतरी हावभाव दिसणारच आहेत, आणि त्यातून तुम्ही काय करताय की त्यांना फसवताय हे त्यांच्या लक्षात येतं, कारण की आपलं जेवढं वय असतं इंटरव्ह्यू देताना तेवढा त्यांचा अनुभव आहे, राईट. आणि लास्टचा मुद्दा जो मी याच्यामध्ये ऍड करू इच्छितो की अपीअरन्सवर खूप जास्त भर द्या. मी यावेळी राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूमध्ये जवळपास 100% माझ्याकडे येणाऱ्या लोकांना सांगितलं की ब्लेझर घाला. आणि ब्लेझर का घालायचं ते लक्षात घ्यायचं की आपण त्या गोष्टीला तेवढं सिरियसली घेतो, ती गोष्ट मी तेवढे जेन्युअनली प्रिपेअर करतो, आणि त्यामुळे मला इतक्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला बोलायची संधी मिळाली. घटनात्मक पदावरील व्यक्ती आहे, आयोगाचे सदस्य, IAS आहेत, IPS आहेत, आणि त्यांच्याबरोबर बोलायला तुम्हाला बोलवलंय, चला गप्पा मारू म्हणून, आणि त्यावेळी तुम्ही शॉर्ट घालत नाही,
त्यावेळेस तुम्ही टी शर्ट घालत नाही, मग तुम्ही फॉर्मलच घालता की नाही. मग त्याला अधिक जास्त सिरियसली घ्या आणि त्या पद्धतीने काम करा. तर नक्की यावर्षी अनेक लोकांनी ब्लेझर घातले आणि छान प्रतिक्रिया आल्या, याचा निश्चितपणे आनंद आहे. अगदी बरोबर सर. निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज विद्यार्थ्यांना येणं गरजेचं आहे. आणि परीक्षा तुमची झालेली आहे, तुमचं ज्ञान त्यांनी टेस्ट केलेलं आहे. तुम्ही ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या विद्यार्थ्यांनी निश्चित जर लक्षात घेतल्या तर इंटरव्ह्यूची जी काही भीती आहे ही दूर होईल. सर, आपण वास्तव कट्ट्यावरती आहोत. आता आपण पाहतो की खूप क्लासेस आहेत, खूप अकॅडमी आहेत. मला तुमच्याकडून एक वास्तववादी उत्तर अपेक्षित आहे. एक क्लास लावला तरच अधिकारी होऊ शकतं का? असं काही नाहीये. सर्वात पहिला मुद्दा, अधिकारी होण्यासाठी गरजेचं काय आहे ते लक्षात घ्या. अधिकारी होण्यासाठी तुमच्याकडे तुमचा सिलेबस आहे आणि तो सिलेबस नावच आहे जनरल स्टडीज, राईट. जनरल स्टडीज आहे. मी क्लासमध्ये पण सांगतो की आम्ही तुम्हाला रिसर्च करून शिकवतोय का? काहीच रिसर्च करत नाहीये, राईट. सामान्य अध्ययन आहे. परंतु मुलगा काय करतो की जे मार्केटमध्ये भेटतं तो इतका वाहत जातो आणि मग 2 वर्षानंतर लक्षात येतं की आपण कुठेच आलेलो नाहीये. मग मी क्लासमध्ये सांगतो की माझा रोल हा 10% आहे, 90% तुम्हालाच काम करायचं. मग माझं 10% मध्ये काय, तुम्हाला हे सांगणं की हे करा, हे करू नका, हे कशा पद्धतीने करायचं ते बघा, आणि तुम्ही केलं की नाही हे टेस्ट करायचं, राईट. मी काय करणार आहे, तुमची अभ्यास जे काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितल्या की मग तुमची टेस्ट घेणार आहे. मग टेस्टमुळे तुम्हाला जरासा दिसतोय की आपण करतोय की नाही, बरोबर, राईट. समजा एखाद्या विद्यार्थ्याने क्लास नाही केला तर त्याने ऍटलिस्ट टेस्ट तरी जॉईन करावी. तर तोही करत नाही, तो अभ्यासिकेत घेऊन सॉल्व्ह करतो. त्याच्यामुळे धोका, कारण की अभ्यासिकेत आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो. त्यामुळे क्लास लावलाच पाहिजे असं काही नाही. मी म्हणेल कधी लावायचा क्लास, ज्यावेळेस माझ्याकडे वेळ, कधी लावायचा क्लास, तर जेव्हा माझ्याकडे वेळ कमी आहे आणि मला लवकरात लवकर काहीतरी पाहिजे आहे. त्यावेळी कोणीतरी एखादा व्यक्ती, समजा मी आहे तर मी पास झालोय, मी त्या पास होण्याच्या अगोदर 4 वर्ष अभ्यास केलाय आणि 4 इंटरव्ह्यू दिलेत. मग त्यावेळी काय गोंधळ घातला होता, तर त्या चुका तुम्ही कशाला करताय, राईट ना. एक फेमस वाक्य आहे, मेक ओरिजिनल मिस्टेक्स. ओरिजिनल मिस्टेक म्हणजे काय की दुसऱ्यांच्या केलेल्या चुका पण तुम्ही अभ्यासा आणि तुमच्या केलेल्या चुका सुद्धा अभ्यासा. नवीन चूक दरवेळी करा, जुनी चूक करू नका, राईट. म्हणजे नवीन चुका केल्यामुळे काय होतं की जुन्या चुका तुम्ही अवॉइड करताय आणि नवीन कळाली तुम्हाला का ती पण अवॉइड करायची आहे. मग असं टेस्ट करा स्वतःला. अभ्यास किंवा लेक्चर न लावताना जेव्हा भीती हीच असते की लोक 1 वर्ष वाहतच जातात. किंवा समजा एखादं पुस्तक घेतलं तर ते पूर्ण वाचलं पहिल्या पेजेस पासून शेवटच्या पानापर्यंत, पण ते आपल्याला कळालं किती, त्याच्या नोट्स किती काढल्या. आपली शिक्षण व्यवस्था अशी आहे की कोणीतरी आम्हाला चेक करणार आहे, राईट. लहानपणापासून काय की मास्तर छडी मारणार आहे म्हणून सिलेबस किंवा आम्ही होमवर्कची वही कंप्लीट करतोय, राईट. मग इथे तीच छडी आहे, फक्त इथे छडी काठी नाहीये, इथे शब्दाची आहे. कारण की इथे ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे आणि एक टोमना मारला ना की तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठणार म्हणजे उठणार, राईट. मग ते वॉच ठेवणं माझं काम आहे किंवा माझ्या इन्स्टिट्यूटचं काम आहे. मग तुम्ही रेग्युलरली येता लेक्चरला की नाही येत, कुठे गोंधळ होतोय, ह्या गोष्टी आम्ही निश्चितपणे गांभीर्याने बघतो. कारण की मी कायम सांगतो की यश मिळवण्यासाठी 3 गोष्टी ज्या मी क्लासरूममध्ये सांगतो, संयम, सातत्य आणि शिस्त. तर संयम का महत्वाचा, एक्झाम कधीची आहे तर दर वर्षातून एकच प्रिलिम आहे. म्हणजे किती अवघड आहे. जर हीच राज्यसेवेची प्रिलिम वर्षातून 4 झाल्या असत्या तर काय प्रॉब्लेम होता. मी अजिबात टेन्शन न घेता 4 प्रिलिम मध्ये एकदा तरी पास झालो असतो. परंतु वर्षातून एकच एक्झाम आहे आणि ती एक्झाम फार त्रासदायक आहे, कारण की तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार केलेला आहे त्याच्यावर, राईट. मग ही एक्झाम जर वर्षातून एकदाच होते तर आपण त्याला किती सिन्सिअरली करायला पाहिजे, राईट. म्हणून आपल्याला संयम महत्वाचा, कारण की ही प्रिलिम फेल झालो तुम्हाला पुढच्या प्रिलिमला डायरेक्ट चान्स आहे. मग त्या दरम्यानच्या काळात काय करायचं, म्हणून मग सातत्य हे की जे काही तुम्ही अभ्यास करताय ते तुम्ही सातत्यपूर्ण करा. आणि सातत्यपूर्ण अभ्यास करण्यासाठी तुम्ही काय असायला पाहिजे, शिस्तप्रिय असायला पाहिजे. मी किती हुशार आहे आणि म्हणून मी पास होईल असं नाही. जर हुशारी हा आयोगाचा प्रायोरिटी असती तर मी पास झालो नसतो, कारण की मी इंजिनिअरिंग 5 वर्ष केलेलं आहे, राईट. 1 वर्ष इयर डाऊन आहे. आता इयर डाऊन आहे हे मी का सांगू शकतो, कारण की त्याच्यानंतर मी पास झालोय. बरोबर. जर मी पास झालो नसतो तर मी कधीच सांगितलं नसतं की मी इयर डाऊन आहे म्हणून. आलं लक्षात. म्हणजे मी माझी गोष्ट चुकलो आणि त्या चुकीतून मी काहीतरी शिकलो आणि त्याच्यानंतर मी सुधारलो. आलं लक्षात, राईट. म्हणून वारंवार सांगतो की संयम, सातत्य, शिस्त या 3 गोष्टी असाल तर तुम्ही पास होऊ शकता. परंतु आपल्याला काय होतं, आम्ही 24 तास फ्री आहोत. नेटफ्लिक्स आहे, जिओ आहे आणि मग सोशल मीडिया आहे. आणि या सगळ्यांमध्ये आम्ही जे 11 वाजता झोपणार होतो आणि 5ला उठणार होतो तर झोपायलाच 5 वाजतात, मग उठायला 12 वाजतात आणि मग घरून फिरून येतो आणि मग म्हणतो की अभ्यासिकेत आहे. आणि हे सगळ्यात भयानक आहे, कारण की या दरम्यानच्या काळात वाया जाणार काय आहे तर तुमचा वेळ आणि पैसा.
पैसा हा घरच्यांचा आहे आणि ते कमवणार किंवा तुम्ही कमवणार, उद्या तुम्ही वेगळ्या फील्डमध्ये जाऊन कमवू शकता, परंतु वेळ जी कधीच येणार नाही, कितीही पैसे असले तरी. आणि जो मुद्दा मी आणखी एक शेवटी मुद्दा ऍड करेन की असं नाहीये की हे स्पर्धा परीक्षा म्हणजे हेच आयुष्य आहे. मुलांनी हे लक्षात घ्यायचंय, ही परीक्षा परीक्षेच्या अँगलने बघा. मुलं काय करतात, या परीक्षेला आयुष्याच्या अँगलने बघतात. राईट. जर ही परीक्षा आणि हे पद इतकेच मोठे असते तर मी कशाला सोडून आलो असतो. म्हणजे मी सोडून आलो याचा अर्थ मला त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं दिसलं. राईट. म्हणून मी कायम सांगत असतो की जेव्हा तुम्ही एक्झामच्या अँगलने जर घेता तर आपण घाबरत नाही. कारण की माणूस एक्झामला नाही घाबरत, माणूस निकालाला घाबरतो. बरोबर. राईट. विद्यार्थी सुद्धा कशाला घाबरतात, निकालाला. कारण की ग्रॅज्युएशन मध्ये मला आठवतंय, मी इंजिनिअरिंगला असताना एक्झामच्या दिवशी 2-2, 3-3 बॅग घेऊन एक्झामला जायचो आणि मस्तपैकी एक्झाम द्यायचो. पण रिझल्टच्या दिवशी आपल्याला माहिती असायचं की आपलं काय होणार आहे, त्यामुळे कॉलेजला दिसायचं. या गोष्टी झाल्यात. राईट. आणि म्हणून विचार एक्झामचा करू, एक्झामच्या सिलेबसचा करू आणि एक्झामला 100% देऊ आणि त्याच्यानंतर रिझल्ट तुम्हाला योग्य तोच येणार आहे. त्यामुळे प्रायोरिटी याच पद्धतीने ठरवा. आणि त्याच्यानंतरही झालं नाही, इट इज ओके. त्याच्यानंतर तुम्ही याच्या पलीकडे बाकीच्या गोष्टींचा विचार करा. 4-5 वर्ष अभ्यास केल्यानंतर याच्या पलीकडे शक्यतो थांबू नका. 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर आपण मागे वळून बघायचं की आपण प्रिलिम दिली आहे का, एखादी मेन्स दिली आहे का. आणि जर मेन्स दिली आहे, इंटरव्ह्यू थोडासा राहून गेला तर एखादं वर्ष अजून इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. परंतु 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले आणि मी एकही प्रिलिम पास नाहीये, तर बाबांना दुसरा काहीतरी ऑप्शन बघा. आयुष्य याच्यापेक्षा पलीकडे खूप सुंदर आहे. राईट. असं काहीच नाही की हे तुमचं आयुष्य म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे आणि नाही पास झालं तर काय. तर ही गोष्ट शक्यतो अवॉइड करा. सर, आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी अभ्यास करतायत. मध्यंतरी काही आत्महत्येची प्रकरणं पण घडली. रिझल्ट लागतो आणि आपण पाहतो की प्रत्येक पुण्यातल्या पेठांमध्ये गुलाल दिसतो, डीजे लावला जातो. हे सगळं होत असताना एक पालक वर्ग असतो, तोही कुठेतरी सत्काराला जात असतो. गावामध्ये मिरवणुका निघत असतात, हत्तीवरून मिरवणुका निघतात आणि त्यांनाही वाटतं की आपल्या पाल्यांनी देखील अशाच पद्धतीने अधिकारी झालं पाहिजे. कधी कधी असं होतं की ते त्या पाल्याचा विचार करत नाहीत आणि कधी कधी हाही असतो. त्याची जर दुसरी बाजू पाहिली तर तो पाल्य देखील असा असतो की त्याला हे माहित नसतं की आपल्याला ते झेपेल की नाही झेपेल. येस. तो फक्त तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की घरून पैसे घेतो आणि इकडे वेळ घालवतो. हे दोन्ही बाजू आहेत. एका बाजूने पालकांना वाटत असतं की यांनी अधिकारी बनावं आणि एक पालकांचा वर्ग असा देखील आहे की त्यांना वाटत असतं की यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे. येस येस. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातो. दोन्ही बाजूने. एक तर पालकांचं प्रेशर असतं की हा अधिकारी झाला पाहिजे आणि दुसरं घरून प्रेशर असतं की तू काहीतरी आता वेगळं कर. बरं. त्याच्यामध्ये तुम्ही काय सल्ला द्याल? त्याच्यामध्ये विद्यार्थिनी आल्या, कारण विद्यार्थिनींवरती याचं प्रेशर असतं की लग्नाचं प्रेशर असतं, लग्नाचं वय निघून चाललंय, वेळ कमी दिलेला असतो आणि पालकांना वाटतं देखील अधिकारी झालं पाहिजे, तेही प्रेशर असतं. एकंदरीत तुम्ही विद्यार्थी आणि पालक काय सल्ला द्याल? आता हा प्रश्न तसा खूप भारी आहे. मला याच्यामध्ये अनेक गोष्टी ऍड करायला, अनेक अँगल ऍड करावं वाटतील. तर याच्यात सगळ्यात पहिला मुद्दा आहे की विद्यार्थी जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये येतो तर त्याने आपलं जे कॅपॅसिटी आहे किंवा आपली जी ॲबिलिटी आहे ती क्रॉस चेक करणं अपेक्षित आहे. कारण की असं नाहीये की बाबा स्पर्धा परीक्षा हेच सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. ऍक्च्युली या दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे रिझल्ट नंतर जेवढे मोठे जंगी स्वागत केले जातात तर त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये एक अवेअरनेस आलेला आहे की बाबा असं काहीतरी आपण स्पर्धा परीक्षेमध्ये गोष्टी वर्कआउट करू शकतो. पण सर्वात पहिला मला वाटतं की विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनी त्यांना विश्वासात घ्यावं की हे तुम्ही करू शकता का, आणि करू शकत असाल तर एक टाइमलाईन आपण स्पेसिफाय करू शकतो की बाबा 2 वर्ष 3 वर्ष आपण अभ्यास केला आणि 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर आपण एकदा इव्हॅल्युएट करूयात की बाबा आपण जमतंय की नाही. आता याच्यामध्ये काय होतं, स्पर्धा परीक्षा करायला जो मुलगा येतो तर त्याचं कम्युनिकेशन घरच्यांबरोबर तुटून जातं. बरोबर. मी अनेक विद्यार्थी बघतो की सर दिवाळीला पण आम्ही घरी जात नाही कारण की घरची जायची इच्छाच होत नाही. आजही ऑफिसमध्ये एक मुलगी आली होती की मला घरी जाऊशी वाटत नाही कारण की आई वडील मला समजून घेत नाही. मी 3 वर्ष झाले अभ्यास करते आणि मला फार वाटतं की मला 1 वर्ष मिळावं, परंतु घरचे समजूनच घेत नाही, त्यामुळे मी घरीच जात नाही. ही फार टोकाची भूमिका आहे. जेव्हा तुमचं वय इथे व्हल्नरेबल आहे की बाबा तुम्ही कोणत्या तरी एखाद्या वेगळ्या आपण म्हणू शकतो की व्यसन आहे किंवा आणखी काही गोष्टी आहेत त्याला आपण बळी पडू शकतो. त्यामुळे या भूमिकेमध्ये मला फार वाटतं की विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संवाद असायला पाहिजे की आपला मुलगा 3 वर्ष झालं अभ्यास करतोय ते एकदा त्याने बघावं
की बाबा आपण कोणत्या कोणत्या प्रिलिम दिल्या आणि कुठे कुठे आपण पोहोचलो. त्यामुळे हा संवाद महत्वाचा. आणि याच्यानंतर समजा मुलं पण काय करतात की घरच्यांशी पूर्णपणे गोष्टी बोलत नाही, ओपन होत नाही. त्याला अनेक रिझन असू शकतात, परंतु मला फार वाटतं की आपणच मुलांनी जर घरच्यांना आपण घरी गेलो आणि त्यांना समोर बसवलं की बसा, मला काहीतरी बोलायचं आहे, आणि मग तुम्ही सांगितलं की मी अभ्यास करतोय, 3 वर्ष झाले मी अभ्यास करतोय, याच्यामध्ये इतके इतके मार्क्स मिळाले, एवढी इम्प्रूव्हमेंट केली तर मी इथपर्यंत पोहोचेल, अशी जर भूमिका आपण मांडली तर घरच्यांना वाटतं की हा मुलगा काहीतरी विचारपूर्वक गोष्टी करतो आहे आणि त्यांना कॉन्फिडन्स येतो की हा काहीतरी करतोय. आणि त्याच्याबरोबर जो मुद्दा ऍड करायचा वाटेल की मुलांनी स्वतःहून विचार करून ठेवायचा की हे जर नाही झालं तर आपण घरी सांगायचं की याच्या पलीकडे जर होत नसेल इतके प्रयत्न करून तर 1 वर्षानंतर मी दुसरं काहीतरी बघेल किंवा याच्या पलीकडे बाकीच्या स्किल अपग्रेड करेल. म्हणजे IT म्हणजे इंजिनिअरिंग आहे तर IT मध्ये जॉब बघतोय किंवा आणखी काहीतरी कोणता स्किल घेतोय. आजकाल ॲनिमेशन आहे, ॲनिमेशनला तर किंवा व्हिडिओ एडिटिंगचा मुद्दा आहे, याला कोणतं ग्रॅज्युएशन लागतच नाही. जर तुम्ही छानपैकी गोष्टी वर्कआउट करू शकले त्याच्यामध्ये N नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षेबरोबर मी दुसरा काहीतरी विचार करून ठेवलाय, जर नाही झालं तर मी ते करेल, हा जो कॉन्फिडन्स आहे ना तो घरच्यांना खूप जास्त टेन्शन कमी करणार आहे. होतंय काय, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार मुलगा घरी जातो, मग आपले खांदे, आपण प्रिलिम फेल झालेला असतो, मग आपले खांदे ऑलरेडी गळालेले असतात आणि मग त्याच्यानंतर घरच्यांना काळजी साहजिक वाटणार आहे की 24-25 वर्षाचं तरुण माझं पोरग आणि बोलत काहीच नाहीये, व्यक्त होत नाहीये आणि नाराज आहे, डिप्रेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मग या दरम्यानच्या काळात भयानक वाटतं. म्हणून पालकांना मी आवाहन करतो, विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही एकमेकांशी बोला आणि हे स्पर्धा परीक्षेमधलं जे काही टेन्शन आहे तो रिलीज करायचा प्रयत्न करा. याच्यामुळे संवाद चांगला राहील आणि अभ्यास चांगला होईल. आणि मी जो मुद्दा कायम सांगतो की घरचे, समजा आज जी मुलगी आली होती तिचं म्हणणं होतं की घरचे लग्नाचं बघत आहेत माझ्या. मग जर घरचे लग्नाचं बघत आहे तर वयाच्या 25व्या आणि 26व्या वर्षी ज्या घरी लोक अशिक्षित आहेत किंवा कमी शिकलेले आहेत, ते जर मुलीचा विचार लग्नाचा करणार नाही तर मुलीला उलट असं वाटायला लागेल की अरे मी 25-26 वर्ष झाले आणि घरच्या काळजीच करत नाही. म्हणजे दोन्ही भूमिका आहे. त्यामुळे आई वडील त्यांच्या जागेवर बरोबर आहे आणि मुलगी त्यांच्या जागेवर बरोबर आहे. मग यांच्या संवाद होणं फार महत्वाचं आणि यातून मग अपेक्षित आपल्या एका निर्णयापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. याचबरोबर आपले मित्र, मी जेव्हा प्रिपरेशनला सुरुवात केली माझे सर्व मित्र IT मध्ये जॉब करतात आणि त्यावेळी मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनी मला अगोदर सांगितलं तुला जमणार आहे का, तू घेतोय निर्णय परंतु तुला जमणार आहे का, की कारण की याच्यामध्ये सक्सेस रेशो किती आहे. मग मी म्हटलं की मला इंटरेस्ट आहे तर मी करून बघतो. मग सगळे IT मधले आणि मी एकटा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा, असं ते त्यावेळेस गणित होतं. आणि मुद्दा आहे की डिसिजन घेतला आणि वर्कआउट केला आणि पास झालो. आलं लक्षात. म्हणजे पुन्हा काय की आपण यश मिळवण्यासाठी 100% प्रयत्न करा, स्वतःशी प्रामाणिक राहणं सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे तुम्ही जो काही अभ्यास करताय त्याच्यामध्ये तुमचे मित्र, मग तुमचे गावाकडचे असतील किंवा स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे युवक असतील, त्यांच्यामध्ये एक छानपैकी डिस्कशन झालं पाहिजे की बाबा आपण कुठपर्यंत पोहोचलो, कुठे नाही, कुठे जायला पाहिजे, कुठे कमी पडतोय, या सगळ्या गोष्टी बोलण्यातून येतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांबरोबर आपला संवाद म्हणजे मित्रांबरोबरचा संवाद, आपल्या घरच्यांबरोबरचा संवाद, मित्रमैत्रिणीबरोबरचा संवाद, याच्यातून मला असं वाटतं की डिप्रेशन किंवा आलेलं नैराश्य आपण कमी करू शकतो. आणि पालकांना मी हात जोडून विनंती करतो की यांना समजून घ्या, जर पास होत नाहीये तर शेवटचा काहीतरी पर्याय आहे की दुसरं काहीतरी आपण करू शकतो. परंतु पास होत नाहीये आणि मग ते घरात जनरली असं होतं की काका, आत्या, मामा इतकून टोमणे जास्त येतात. जेव्हा तुम्हाला पाठीवर कोणाची तरी आश्वासक थाप गरजेची असते, तेव्हा जेव्हा टोमणे ऐकतो तेव्हा माझी सुद्धा इच्छा होणार नाही घरी जायची. त्यामुळे विद्यार्थी तर काय आहे तर तो खूप व्हल्नरेबल ग्रुपमध्ये आहे किंवा त्या क्लासमध्ये आहे की तो कोणत्याही वेळी कोणत्याही दबावाला बळी पडू शकतो, कारण की कॉन्फिडन्स नाहीये. राईट. मग कॉन्फिडन्स येण्यासाठी विद्यार्थ्यांना हे सांगतो की कॉन्फिडन्स यायचा असेल तर अभ्यास करताय, अभ्यास करताना रीडिंग करताय, नोट्स काढताय, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघताय आणि त्याच्यानंतर टेस्ट करताय. या सगळ्या फेजमधून चालत असेल तर पुन्हा एकदा अभ्यास नाहीतर आभास. आणि क्लासमध्ये जे मी वारंवार सांगतो की आभास हा छळतो तुला आणि छळतो मला, 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन करतो आणि फायनली 1 वर्ष वाया घालवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची पण भूमिका लक्षात घ्यायची. आपण अभ्यासच करतोय का हा मुद्दा लक्षात घ्या.
राईट. माझा जे क्लासमध्ये ज्या गोष्टी चालतात त्याच्यामध्ये मी वारंवार याचा उल्लेख करतो, आणि हे जे क्लासमध्ये मी वारंवार सांगतोय तर ते तुम्हाला लक्षात यावं, आणि त्यातून तुम्ही क्लासेस लावायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही लावू नका, परंतु तुम्ही चुकू नका. म्हणजे कालपर्यंत आपण चुकलोय, 2 वर्ष झाले, तर मग आता इम्प्रूव्हमेंट करा. राईट. ते इम्प्रूव्हमेंट करायला वाव आहे, वेळ आहे, आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये येणारी 2024ची वर्ष जर तुम्ही मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून अभ्यास करत असाल तर 24 या वर्षी आपली पोस्ट निघेल. याच निर्धाराने आजपासून, म्हणजे आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर मोस्ट प्रॉब्ली सर पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपण नवीन वर्षाला सामोरे जातोय, ते निर्धार करा, निश्चय करा, आणि ते पूर्ण डिसेंबरपर्यंत, म्हणजे 24 डिसेंबरचे मेन्स होत नाही तोपर्यंत एक्झिक्यूट करा. यश तुमचं असेल. आणि त्याच्याही नंतर नाही आलं तर आपण प्लॅन बी काहीतरी छान करू, कारण की आयुष्यात अनेक सुंदर ऑप्शन्स आहेत. स्पर्धा परीक्षेच्या पलीकडे सुद्धा जग आहे, आणि ते याच्याही पेक्षा सुंदर आहे. अगदी बरोबर. हे जे काही मुलाखतीच्या शेवटी तुम्ही मार्गदर्शन केलंय हे खरंच विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचं आहे, आणि ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी मनावर जर घेतल्या तर निश्चितच आपण जे पाहतोय की आत्महत्या होत आहेत, हो, विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जात आहेत, तर हे प्रकरण कुठंच घडणार नाहीत. निश्चितच आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं, आणि विद्यार्थ्यांना खरं फ्युचरच्या दृष्टीने ज्या गोष्टी अपेक्षित होत्या आणि ज्या गरजेच्या होत्या, जे मार्गदर्शन शक्यतो कुठं ऐकायला भेटत नाही, ते तुम्ही केलं. त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आपल्या वास्तव कट्ट्याच्या प्रेक्षकांशी संवाद साधला, त्याबद्दल तुमचं मनापासून पुनश्च एकदा आभार. मी सुद्धा वास्तव कट्ट्याचे खूप सारं आभार मानतो की मला विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी दिली. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.